हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील लिंबी मालोकार येथे आले होते। अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असता कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते। अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला, वाशिम आणि बुलढाणा येथील प्रमुख पदाधिकारी तसेच मनसे कार्यकर्ते हजर होते। यावेळी आपण कोणतेही राजकीय काम करण्यासाठी आलो नसून कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचं म्हणत काहीही भाष्य करणं त्यांनी यावेळी टाळलं। यावेळी त्यांनी कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली आहे। सोबतच जय मालोकार यांचे जिल्हाध्यक्ष बनण्याचे स्वप्न अपुरे राहिले, पण ते स्वप्न अमित ठाकरे यांनी मरणोपर्यंत पूर्ण केले आहे। सोबतच या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचे आश्वासनही त्यांनी कुटुंबियांना दिलं आहे। तर राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी कुटुंबियांना सांगितलं। त्यांच्या पाठीशी फक्त सांगायला आलेलो, त्याच्यामुळे पुढच्या वेळेला अकोला दिन तेव्हा तुम्हाला भेटेल। अमित साहेब ठाकरेंनी सदर प्रकरणात विचारपूस केली की काय या प्रकरणाबाबतीत तुमची मागणी वगैरे काय आहे। त्यांना मी सांगितलं की या सगळ्या बाबतीची चौकशी करण्यात यावी, या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावे, जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या भावासोबत काय चुकीचं घडलं काय नाही घडलं। आणि हे सगळी जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलीस लोकांकडून घ्यायचं, कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुलच विश्वास नाही आहे। काय आश्वासन दिलं आहे का साहेबांनी आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि तसंच जय मालोकार याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा ती अपुरी राहिली होती, ते सुद्धा मनविषयीचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं। राज ठाकरेंनी काही संदेश तुम्हाला पाठवला? साहेबांनी तब्येतींची सगळ्यांची विचारपूस केली आहे आणि सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर तुमच्याशी फोनवर बोलणं करून दिलं? नाही, सरच त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं बोलून गेलं। आर्थिक मदतसुद्धा दिली आहे, काय दिली आहे काय नाही अजूनपर्यंत माहिती नाही आहे, पण दिली आहे। थँक्यू। अक्षय एक मिनिट जिल्हा